श्रीमद भागवत आपल्या प्रत्येक व्यवहाराला भक्तिमय करील. भागवत प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय साधवून देईल. आपल्याला घरात राहूनही तोच आनंद मिळेल की जो आनंद योगी वनात राहूनही भोगतात. योगीजन समाधीत जो आनंद उपभोगतात तसाच आनंद गृहस्थाला व्हावा यासाठी भागवत शास्त्राची रचना केली गेली आहे. संसारातील विषय सुखाबद्दल वैराग्य आणि प्रभूविषयी प्रेम जागावे हाच भागवताच्या कथालीलांचा उद्देश आहे. भागवत म्हणजे भगवंताला मिळविण्याचे साधन होय. संतांचा आश्रय घेणारा संत बनत असतो आणि भागवताचा आश्रय घेणारा भगवान बनत असतो. भक्ती केवळ मंदिरातच होते असे नाही, तर जिथे तुम्ही असाल तिथेही होऊ शकते. या भक्तीसाठी विशिष्ट ठिकाण किंवा विशिष्ट वेळ याची जरुरी नाही. भक्ती तर 24 तासही करावयाची आहे. भक्ती अमुक वेळी करावयाची व विषय भोग अमुक वेळी भोगावयाचे असा जो भेद करतो तो भक्ती करू शकत नाही. भक्ती सतत करा, निरंतर करा. ब्रह्मसंबंध टिकवून ठेवला पाहिजे. ईश्वराचे स्मरण सोडू नये. वैष्णवजन भगवंतासोबत खेळत असतात. जीव जे जे काही कर्म करतो ते सर्व जर तो देवासाठी करील तर त्याची प्रतिक्रिया भक्तीच ठरेल. आज अशी तन्मय भक्ती घडली तर जीव कृतार्थ होऊन जाईल. गोपी भक्ती मार्गाच्या आचार्या होत. त्यांचा आदर्श मन आणि डोळे यांच्या समोर ठेवा. ज्ञान मार्गाने योग मार्गाने जो ईश्वराचा आनंद साधकांना मिळतो ठीक तोच आनंद भक्तांना या भक्तीने मिळत असतो. ज्ञानी योगी यांना जो ब्रह्मानंद प्राप्त होतो तोच आनंद या भक्तीने भक्तांना मिळावा या उद्देशाने भागवताची रचना केली गेली आहे. यात तर भगवंताचे स्वरूप दाखविले आहे. भगवान कसे आहेत? तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. परमेश्वराच्या स्वरूपाचे वर्णन करताना म्हटले आहे तापत्रय विनाशाय. आध्यात्मिक, आधिदैविक तसाच आधिभौतिक अशा तिन्ही प्रकारच्या तापांचे निवारण करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला आम्ही वंदन करतो. जय जय राम कृष्ण हरी.